श्रीराम मॅडम, वाचली तुमची कमेंट. म्हटलं जरा उत्तर देऊया. या जगात काय चाललं आहे याचं टेन्शन प्रत्येकाला आहे, फक्त तुम्ही एक वाहित नाही. पण ते समजून घेणं, त्याला डोकं लागतं. आणि आपल्याच परिस्थितीवरती हसणं, याला डोकं लागत नाही, याला हिंमत लागते. माझ्या विनोदाला किंवा माझे शब्द वापरण्याला किंवा कशालाही मला परमेश्वराची मदत घ्यावी लागत नाही. माझ्या परमेश्वराने मला ती सूट दिली आहे. तू सत्य परिस्थिती कशी का होईना तू मांड, मी तुझ्याबरोबर आहे. आणि कदाचित तुला त्या गोष्टीचा त्रास झाला आहे का, परमेश्वर परमेश्वर करून सुद्धा लोक माझ्याकडे का लक्ष देत नाहीत आणि हिच्याकडे का चालले आहेत. होतोय, नक्की होतोय. दुसरी गोष्ट, हे सगळं करून हे असे शब्दबिब्द वापरून मी कमीपणाची किंवा RSSची औलाद वाटते. हे हे जे जातीवादी विधान तू मांडलंयस ना, सो मला त्याच्यावर गर्व आहे, कारण मी सनातनी आहे. तुझ्यासारखी गल्लोगल्ली या गरीब लोकांना पैशाची आमिष दाखवून मिशनऱ्या घेऊन हिंडत नाही. आणि आत्ता पण जर तुझी हिंमत असेल ना, तर तू समोर येऊन तुझे विचार मांड. बघू तुझे किती लोकांना पटतात आणि माझे किती पटतात ते. प्रत्येक माणसाचा एक स्ट्रगल आहे आणि प्रत्येक माणसाला माझ्या त्या जोकमधून तो आपला स्ट्रगल समजतोय, कळतोय. आणि त्याच्यावरती जर ते थोडेसे हसले आणि पुढच्या कामासाठी सज्ज झाले, तर त्यात दोष काय, वाद काय. याच्या आधी मी भरपूर चांगल्या चांगल्या रील्स बनवलेल्या आहेत, ज्याच्यात अगदी अगदी परमेश्वराचे शब्द वापरून बनवलेले आहेत. लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. उगाचच माणसांना किती त्रास चाललाय, काय चाललंय पृथ्वीवर, हे डोक्यात बिंबवून बिंबवून उद्या आपल्याला परत कामाला लागायचं आहे, हे सगळं करायला लावून त्यांच्या डोक्यात तेच भरून भरून उद्या जाऊन आत्महत्येचा विचार करायला लावण्यापेक्षा हे हसणं काय वाईट आहे गटवळे. आणि त्या रीलमध्ये ते दोन रील टाकलेस, त्या दुसऱ्या रीलमध्ये लिहिले की आपण सगळे परमेश्वराचा आत्मा किंवा परमेश्वराचा आत्मा आपल्या सगळ्यामध्ये आहे. तर मग माझ्यात पण तो आहेच की. मग जर आपल्या शब्दांना किंवा पुस्तकात जे काही लिहिलं आहे त्यांना तू लोकांना शिकवतेस, त्या जर स्वतःलाच प्रीच करत नाहीस, स्वतःच्या आतमध्येच तुझ्या ते विचार नाही आहेत, तर लोकांमध्ये तू ते विचार काय मांडणार. तुझ्या कॉमेंटवरून तुझा लेवल कळला, माझ्या लेवलचा तू विचार नको करूस. तो मांडायला मी आणि माझी जीभ. डन. जय श्रीराम. हर हर महादेव.